राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक होणार आहे। मुंबईतील रेल्वे स्टेशनची ब्रिटिशकालीन नाव बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे। परळ, सँडहर्ट्स रोडसह 10 स्टेशनची नाव बदलण्याचा विचार आहे। तर मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नाव बदलण्याच्या हालचाली शासन दरबारी सुरू झाल्याचं दिसतंय। यामध्ये 8 ते 10 स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केलाय आणि आज त्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडला जाईल आणि त्यानंतर याला मंजुरी मिळाल्यास मुंबईमधील जे रेल्वे स्टेशन आहेत ब्रिटिश काळापासून त्या रेल्वे स्टेशनला जे नाव होतं ते आता बदललं जाण्याची शक्यता आहे। चर्चगेट स्थानकाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव असला तरी त्याबाबत संभ्रम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे चर्चगेटचं जर नाव यामध्ये असेल तर चर्चगेटचं नाव आता नेमकं काय होईल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर याबाबत खासदार राहुल शेवाळे यांच्याशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। बघूया। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या रेल्वे स्टेशनला आता वेगवेगळी नावं देण्यात येणार आहे आणि जी ब्रिटिशकालीन नावं आहेत ती नावं बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार, मुंबईचे खासदार राहुल शेवाळे। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आलेला आहे। 1960 ला जो कायदा झाला की ब्रिटिशकालीन जी नावं आहेत ती बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि 1980 ला रेल्वे बोर्डाने त्याची नियमावली पण बनवली। त्या नियमावलीनुसार राज्य सरकार आता केंद्र सरकारला प्रस्तावित करणार आहे। गेल्या 4-5 वर्षापासून हा प्रस्ताव प्रलंबित होता। परिवहन विभागाने ज्यावेळी महाविकास आघाडीच्या वेळी त्यावेळी कॅबिनेट अप्रूव्ह घेणार होते परंतु त्यांनी त्याला कॅबिनेट अप्रूव्ह दिलं नाही म्हणून आज हे करत आहेत। ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशकालीन नावं चेंज करायचे असेल लोकांची भावना असेल तर त्या भावनांचा आधार करून ते चेंज केले जाते। दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं ही कित्येक वर्षाची मागणी आहे परंतु जे 1960चा जो कायदा झालेला आहे की ब्रिटिशकालीन जी नावं आहेत तीच आपण बदलू शकतो आणि दादर हे नाव मराठी नाव आहे ते ब्रिटिशकालीन नाव नाही आहे त्यामुळे ती तांत्रिक अडचण येत होती परंतु तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सर्व समाजाच्या भावनाचा विचार करून त्या ठिकाणी परेल आणि दादरच्या मध्ये एक नवीन टर्मिनल बनवत आहेत रेल्वे टर्मिनल तर त्या ठिकाणी भविष्यात विचार होऊ शकतो या संदर्भाची पण माहिती आता घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।